वरती आमंत्रित करतो. सगळ्यांना जय भीम, जय संविधान. साधारण म्हणण्यापेक्षा आपण ज्या उद्देशाने आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे तो ती घटना 1927ला आजच्याच दिवशी बाबासाहेब यांनी महाडच्या चवदार तळ्याला चवदार बनवलं करत. तर त्या घटनेचं औचित्य साधून आज आपण हा आजचा कार्यक्रम आपण साजरा करतोय. म्हणून आम्ही असं म्हणेन की या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये नेमकं काय घडलंय याचं एक सिंहावलोकन करतोय. आणि त्या कार्यक्रमासाठी आजच्या या विचारपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या बरोबर सतत सोबत असलेले आमच्या पाठीवरती नेहमी त्यांचा हात असतो ते भाई भारत पाटील. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कांबळे सर. त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते खरं तर उद्घाटन होणार होतं पण ते येतील आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. ते आपल्या गावचे, आपल्या तालुक्याचे, जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आहे ते लोकनेते बाबासाहेब पाटील, नव्या पिढीच्या स्कॉलर मैथिली ताई. त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये लालासाहेब नाईक, श्रीकांत कांबळे साहेब जे आता इथं नाही आहेत पण एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बाहेर आहेत, ते येतीलच इथं. रमेश चांदणे अप्पा ते सुद्धा येतील, आपल्याला जॉईन होतील. त्याचबरोबर नव्या दमाचा आमचा नेता अनिरुद्ध कांबळे साहेब, विश्वास कांबळे साहेब, आपल्या गावचे ग्रामपंचायत सरपंच भगवान नांगरे साहेब, राजाराम मगदूम साहेब, राजाभाऊ देशमाने, रामदासजी वावळे, हनुमंतराव कवळे, सईद मुजावर, दीपाली घोलप, पोलीस पाटील आपल्या गावच्या, मुकुंद पाटील अनिसचे कार्याध्यक्ष. त्याचबरोबर सचिन काळे साहेब तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, सुरेश माहुरकर, संदीप कांबळे साहेब. त्याचबरोबर खरं तर आमच्याकडनं एक अनावधानानं चूक झाली होती पत्रिकेमध्ये, ज्यांचं नाव राहिलं होतं पण ते आमच्या मात्र हृदयात मात्र नेहमीच आहेत. ते माझे बंधुकी तुल्य मित्र बाजीरावजी नाईक साहेब, सुरेश माहुरकर साहेब आणि तुम्ही सगळेजण. कदाचित काही लोकांची नावं आपल्याला म्हणजे माझ्या तोंडून येणार नाही किंवा आली नसतील. या सर्वच लोकांचं मी मनापासून स्वागत करतो किंवा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि एक आपल्याला थोडासा विचार करण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आभार मानतो. कारण हा सगळीकडेच भरगतचा कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमांच्या रेलचेलीमधनं आपल्याला हाही कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आता हे जरा थोडंसं उपरोधिक वाटेल, हाही कार्यक्रम आपल्याला आवडायचा आहे म्हणणं. त्याचं कारण मला वाटतं की काही लोकांच्या लक्षात पण आलं असेल की ते एक्सप्लेन करणार नाही. खरं तर आपल्या देशाच्या इतिहासामध्ये खरं तर आपला देश महान सुसंस्कृत असलेला आपला देश आहे, आपण सगळेजण मानतो. नव्हे आहेच तो. आत्ताच्या घडीला तर आपण विश्वगुरु आपण बनायला निघालेलो आहे. आणि या देशाच्या इतिहासामध्ये महाडचा चवदार तळ्याचा इतिहास घडतो की मला असं वाटतं की फारशी भूषणावह गोष्ट नाही, पण ती तशी घडली. मात्र तसं का घडलं याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये अस्पृश्यता ही असू शकते, किंवा माणसांसारखी माणसं असतात आणि तरी देखील ती अस्पृश्य असू शकतात. यावरती विश्वास ठेवणं कठीण जाईल अशा प्रकारची गोष्ट आहे. देशात विदेशात दादांचं आगमन होते. देशात विदेशात ब्लॅक्स आहेत, व्हाईट्स आहेत, पण त्याही देशामध्ये अशा पद्धतीची अस्पृश्यता आपल्याला बघायला मिळत नव्हती.
ती मात्र माणसांसारखी माणसं असलेल्या देशामध्ये ही अस्पृश्यता आपल्याला बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली. आज 100 वर्षाच्या या इतिहासाचं आपण अवलोकन करत असताना आपण थोडस विचार करूया. दादांची इथं आगमन होतं आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. तर या 100 वर्षांमध्ये आपण थोडस विचार करायचा आहे. या 100 वर्षांमध्ये पानवटे मुक्त झाले. दादांचं मनापासून स्वागत. तर मी म्हणत होतो की या 100 वर्षाचा आढावा घेत असताना आपल्या असं लक्षात येईल ते म्हणजे की पानवटे मुक्त झालेले आहे, पण मनमुक्त झालेत का हा एक प्रश्न आपल्या समोर पडतोय. त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर या 100 वर्षामध्ये आपली मन मुक्त व्हायला पाहिजे, पण तरी सुद्धा हाथरस सारखी घटना घडते, उन्नाव सारखी घटना घडते. हरियाणामधला IPS अधिकारी आत्महत्या करतोय. ही लांबची उदाहरणं झाली. आपल्या महाराष्ट्राची उदाहरणं आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाले पायल तडवीसारखी एक आदिवासी समाजातली मुलगी आत्महत्या करते. हैदराबादमधला रोहित विमुल आत्महत्या करतोय. हे कशाचं द्योतक आहे? हे याचं द्योतक आहे ते म्हणजे की आपले पानवटे आपण मुक्त केलेले आहेत, पण आपली मन मात्र अजून आपली मुक्त झालेली नाही. आता ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची उदाहरणं आहेत, ती पण पायीच आहेत. ही खरं तर याच्यापेक्षा जबरदस्त गोष्टी आपल्या समाजामध्ये घडतायत, अवतीभोवती घडतायत. या अस्पृश्यतेचं आणि जातीभेदाचं स्वरूप बदललंय, पण लोक अजूनही चटके सहन करतात. आम्ही चटके सहन करतोय, आवाज उठवतोय, पण जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी सारख्या एका नावाजलेल्या युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर म्हणतात दलित आर प्लेइंग विक्टिम कार्ड्स. दलित विक्टिम कार्ड्स खेळतात, विक्टिम कार्ड प्ले करतात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जातीभेद सारखी किंवा या चटक्या ही लोक सहन करतात अशा काही गोष्टी नाही आहेत आणि हे केवळ ही दिखावगिरी आहे असं त्यांना म्हणायचं आहे. खरं तर टीचर्स म्हणजे टीचर्स आर द ओनली होप इन होपलेस वर्ल्ड असं इंग्रजीमध्ये वाक्य आहे. म्हणजे की या निराशावादी जगामध्ये एकमेव आशास्थान आहे आणि ते म्हणजे शिक्षक. परंतु जेव्हा JNUच्या व्हाईस चान्सलर जेव्हा असं म्हणतात की हे दलित विक्टिम कार्ड खेळतायत, तेव्हा नक्कीच टीचर्सकडनी काय होप बाळगायचे हा प्रश्न पडतो. आता कुठल्याही लोकशाहीवादी देशामध्ये केवळ टीचर्स नव्हे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकशाही विचाराची अस्तित्वात असण्यासाठी आणि देश अस्तित्वात असण्यासाठी लागते ती म्हणजे की ज्युडिशियरी, ज्याला आपण म्हणूया न्यायपालिका. पण एक मात्र आपल्याला कळतंय की न्यायपालिकेची भूमिका मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये संशयास्पद बनलेली आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती असेल इक्विटी सेल्स स्थापन करण्यासंदर्भामध्ये 2012 पासून आम्ही लढा देत होतो आणि त्याला यश आपल्याला मिळालं आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं अध्यादेश जारी केला, वटहुकूम जारी केला आणि त्या वटहुकुमानुसार कॉलेजेसमध्ये आणि युनिव्हर्सिटीजमध्ये इक्विटी सेल्स, इक्वल अपॉर्च्युनिटी सेल्स, करेक्ट करतो मी स्वतःला, इक्वल अपॉर्च्युनिटी सेल्स स्थापन करण्यासंदर्भामध्ये UGCनं सर्व कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीवरती ते बंधनकारक ठरवलं. आता आपण समजून घेऊया इक्वल अपॉर्च्युनिटी सेल्स म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की रोहित विमुलाची केस असेल किंवा पायल तडवीची असेल किंवा अजून एक सोडोमी म्हणून मुलगा ज्याने आत्महत्या केली, या लोकांना त्यांना त्यांच्या कालावधीमध्ये त्यांना मदत मिळाली नाही आणि अशा प्रकारची मदत विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये अशी मदत केंद्र स्थापन करण्यासंदर्भातली UGCची भूमिका होती. त्याच्यामध्ये केवळ SC लोकच नाही, SC, ST, OBC, मुस्लिम, अपंग
आणि महिला वर्ग या सगळ्यांचा त्याच्यावरती समावेश करण्यात आलेला होता. या समान इक्वल अपॉर्च्युनिटी सेल्समध्ये त्यांच्या सेफगार्डिंगसाठी, त्यांच्या सुरक्षितेसाठी अशा पद्धतीची कमिटी करण्यासंदर्भातले सूतोवाच केलं होतं युजीसीनं. पण लगेच 4 दिवसामध्ये त्याच्या विरोधात आवाज उठवला गेला आणि आपण म्हणूया की उच्च जातीच्या लोकांच्या आंदोलनाला बळी पडून कोर्टानं लगेचच 4 दिवसांमध्ये हा जो निर्णय होता तो त्यांनी रद्दबातल ठरवला. मला म्हणायचं आहे काय, आत्ताच्या घडीला ज्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं आपल्याला खरं तर आशा वाटते की ज्युडिशियरी, आणि त्यानंतर दुसरी आशा वाटते ती म्हणजे शिक्षक मंडळी यांनी खरं तर यांची भूमिका ही संशयातीत पाहिजे, पण ते तसं दिसत नाही हे इथं मला म्हणायचं. तुम्ही म्हणाल की तुम्ही एकांगी बोलताय, पण मी 8-10 दिवसापूर्वीची पेपरमध्ये एक बातमी तुम्हाला सांगतो आणि मी माझं प्रास्ताविक बंद करणार आहे, थोडक्यात आठवणार आहे. खरं तर ते लांबच चाललंय हे मला माहिती आहे. एक 8-10 दिवसापूर्वी पेपरमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी आली होती आणि ती बातमी होती की एक आचारसंहिता, न्यायपालिकेची काय आचारसंहिता असली पाहिजे या संदर्भातली एक छोटीशी पुस्तिका आपल्या सुप्रीम कोर्टाने जारी केली होती. त्या पुस्तिकेचं नाव आहे कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरियोटाइप्स. शब्द जडजड वाटतात, आपल्याला माहिती नसतं, पण त्या पुस्तिकेमध्ये काय होतं हे आपल्याला कळालं तर आपलं पण थोडंफार तुम्ही विचारात पडाल की एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलंय की सुप्रीम कोर्ट आणि कोर्टामध्ये काम करणारी मंडळी ही देखील बायस्ड असतात. बायस्ड म्हणजे पूर्वग्रह दूषित. त्यांनी मान्य केले असं मला असं वाटतं, कारण त्यांनी ज्या टर्म्स वापरलेल्या आहेत त्या टर्म्स कोर्ट वापरतं. न्यायनिवाडा करत असताना शब्द वापरतात कोर्ट, आणि ते वापरत असताना स्त्रियांच्या संदर्भात निर्णय देत असताना कोर्ट जे शब्द वापरतात ते शब्द पूर्वग्रह दूषित असतात या संदर्भातनं दिलेली ती एक जाहीर कबुली आहे. आणि अशा पद्धतीची कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरियोटाइप्स नावाची पुस्तिका त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे. आणि न्यायनिवाडा करत असताना, स्त्रियांच्या संदर्भातले न्यायनिवाडा करत असताना कुठले शब्द वापरू नये या संदर्भामध्ये एक प्रकारे त्यामध्ये आदेश दिलेला आहे. त्याच्यावर आपल्या लक्षात येतं की ही पूर्वग्रह दूषित अशा पद्धतीचा न्यायनिवाडा होत असेल सुद्धा. तर आपण आता या सगळ्या संदर्भामध्ये जाणकारांकडनं सगळी माहिती घेणार आहोत, ते त्यांच्या पद्धतीने आपली मांडणी करणार आहे आणि निर्णयाच्या कालावधीमध्ये आपल्याला काम काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना अवगत करणार आहे. आम्ही हा कार्यक्रम या आजच्या दिवशी आपण साजरा करतो त्या पाठीमागे आम्ही एक निश्चित भूमिका घेऊन आहे. ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपले अनेक दबाव गट आहेत, आपले अनेक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स आहेत आणि नव्याने काही ऑर्गनायझेशन निर्माण होतात. खूप सारे आपल्या ऑर्गनायझेशन आहेत, खूप साऱ्या संघटना आहेत, दबाव गट आहेत, आपल्या धार्मिक संघटना पण आहेत. या सगळ्या संघटनांच्या भाऊगर्दीमध्ये आम्ही एक नवीन काय चालू केलं असं तुम्हाला प्रश्न पडेल, त्याचं उत्तर मी सुरुवातीलाच देतोय. आम्हाला कुठलाही दबाव गट, कुठली पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून आम्हाला काम करायचं नाही आहे, आम्हाला ना कुठली धार्मिक संघटना म्हणून काम करायची नाही आहे. पण आम्हाला नेमकं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. आणि ते आम्हाला करायचं आहे ते असं की या सगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशनसाठी, या सगळ्या धार्मिक संघटनांसाठी जे कच्चं इम्पेटस असतं ते आम्हाला तयार करायचं, कार्यकर्ता आम्हाला तयार करायचं, इंटेलेक्च्युअल कार्यकर्ता तयार करण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि त्याची खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी आम्ही सुरुवात करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आम्हाला अशी माणसं हवी आहेत, ती माणसं आम्हाला वेळ देऊ शकतील, आम्हाला म्हणजे समाजाला वेळ देऊ शकतील, श्रम आपले वाहन करू शकतील आणि गरज पडली तर पैसे सुद्धा खर्च करू शकतील. अशा सगळ्या लोकांना आम्ही एकत्र करण्याचं काम करतो. आणि आमचं उद्दिष्ट जर वेगळं आहे ते म्हणजे आम्हाला अशी इंटेलेक्च्युअल माणसं तयार करायची आहे, ज्यांना राजकीय भान असेल, ज्यांना सामाजिक भान असेल आणि अवतीभोवती काय चाललंय या संदर्भातलं भान असणारी माणसं, कार्यकर्ते आपल्याला तयार करायची आहे. ही कार्यकर्ते मग वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन काम करतील. मी थोडं उघड बोलतो आणि त्यासाठी म्हणून मी आवाहन करतो पहिल्यांदा ते म्हणजे की ज्यांना या उद्देशाप्रती काम करायचं आहे त्या लोकांनी आपल्या बाजूला हॉलमध्ये पोलवरती आपण QR कोड लावलेला आहे, डिस्प्ले केलेला आहे. आपल्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बघू शकता तुम्ही. तर त्या QR कोड वरती आपण क्लिक करून आपण
ग्रुपवरती सामील व्हायचं. ज्यांना कोणाला वेळ, श्रम आणि पैसे खर्च करायचे समाजासाठी अल्पसंख्य अशा लोकांनी जॉईन हा ग्रुप करू शकता. त्याचबरोबर आजचा आपला जो परिषदेचा कार्यक्रम चालणार आहे तो आता सुरू होईल आणि मी माझी भूमिका बघून दिलेली आहे. मी परत एकदा सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि परिषदेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.